नमस्कार, NAG न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आहोत आज पंचताळा या ठिकाणी. योगायोगाने प्रचार दौऱ्यामध्ये आपल्याला जे काही जिल्हा परिषद बोरीगाणाचे उमेदवार आहेत संभाजी शेठ चव्हाण, योगायोगाने आपली भेट झाली. तर आता कसा प्रचार चालला या ठिकाणी? काय नमस्कार. आज सकाळपासून कावळपिंपरी या ठिकाणी डोर टू डोर असा प्रचार चालू आहे. मी पंचायत समितीचा उमेदवार संभाजी चव्हाण आणि माझ्याबरोबर जिल्हा परिषदच्या कल्पनाताई काळे या पण प्रचार दौऱ्यामध्ये आज आम्ही प्रथमच एकत्रित प्रचार करतोय. आतापर्यंत ते त्यांचा करीत होते, मी माझा करीत होतो आणि आज योगायोगाने दोघंही एका गावामध्ये आम्ही प्रचार करतोय. लोकांच्या घर टू घर जाऊन आम्ही प्रचार चालू आहे. माननीय नामदार अजितदादांच्या जाण्यानं जो सोशल मीडियावरचा जो प्रचार होता किंवा जो माईक किंवा गाड्या लावून जो आपण भोंग्याद्वारे जो प्रचार करत होतो किंवा मोठ्या मोठ्या सभा घेत होतो, त्याला थोडा पक्षाच्या आदेशाने आपण ते सगळं टाळलेलं आहे. अजितदादांना एक श्रद्धांजली म्हणून फक्त एक पॉम्पलेट वाटून घर टू घर जाऊन आम्ही प्रचारावर जोर दिलेला आहे आणि त्याप्रमाणे प्रचार चालू आहे. प्रचार चालू असताना थोडं एक नाश्त्याची वेळ झाली, चहा पाण्याची वेळ झाली, म्हणून आमच्या पाहुण्यांचं जिथे हॉटेल आहे पंचतळ्यावर, त्यानिमित्ताने आम्ही या हॉटेलमध्ये येऊन थोडासा अल्पोहार घेतलेला आहे आणि आता पुढं परत प्रचारामध्ये सहभागी होऊन राहिलेल्या गावातल्या लोकांच्या भेटीगाठी आम्ही वाटते. आता जे काही पारगाव असेल, लिंबासावा असेल, कावळपिंपरी असेल, जाधववाडी असेल, बोरी कसा परिस्थिती झाली काय? आता कावळपिंपरी झालं, पारगाव झालं, औरंगपूर झालं, हे आमचं घरचीच गाव आहे. तिथं प्रतिसाद म्हणण्यापेक्षा लोकांना भेटणं गरजेचं आहे. त्यांचा प्रतिसाद चांगला आहे, त्यांच्या प्रतिसादावर तर मी ही निवडणूक लढवत आहे. त्यामुळं मला इथं प्रचार केलाच पाहिजे किंवा मी गेलोच पाहिजे असंही काही नाही, पण एक औपचारिकता आहे आणि मलाही आणि मलाही असं आयतं मत नको आहे. मला पण थोडं ते मत मिळवण्यासाठी थोडं कष्ट म्हणजे घेतले पाहिजेत. त्यांच्या घरापर्यंत मी गेलो पाहिजे. भविष्यात मला संधी मिळाल्यानंतर ज्यावेळेस एखादा मतदार माझ्याकडे एखादं काम घेऊन येईल तर त्यावेळेस मला त्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की बाबा मी मत मागायला या गृहस्थाच्या घरी गेलो होतो, या मतदाराच्या घरी गेलो होतो. बरोबर. मग तर प्रश्न सुटेल नाही सुटेल तो उद्याचा पुढचा भाग आहे, पण कमीत कमी मला याची जाणीव व्हावी म्हणूनच मी प्रत्येकाच्या घरी जाऊनच मत मागण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांचा प्रतिसाद एकदम अतिशय छान आहे. एकंदरीत असं जनतेकडून असंही समजतं संभाजी शेठ चव्हाण यांचं काम चांगलं आहे. तुमचं असं विजन काय आहे? एखादं विजन किंवा विजन काय असेल तुमचं? काही नाही, गेल्या 5-10 वर्षामध्ये परिसरात ही जी 5-10 गावं 5-6 गावं आहेत, या 5-6 गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एवना पांडुरंग पवार असतील, तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके असतील किंवा वरती अजितदादा असतील पालकमंत्री, यांच्या माध्यमातून आणि फंड या परिसरामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि तो फंड आणून त्याचं म्हणजे कामकाजही ती कामंही पूर्ण करण्यात आलेली आहेत. त्याचा फायदा लोकांना होतो आहे आणि ज्यावेळेस इथं ओपनची जागा आली त्यावेळेस या परिसरातल्या सगळ्याच लोकांनी व आग्रह धरला की तुम्ही जर उमेदवारी पक्षाकडे मागितली तर उमेदवारी मिळेल आणि तुम्ही निश्चित विजयी व्हाल, असं त्या लोकांच्या म्हणण्यानुसार मी निवडणूक लढवित आहे आणि त्या निवडणुकीला सामोरं जात आहे. आता शेजारील गावचे तुल्यबळ राजकुमार वाळसे गाडगे आहेत. हो आहेत, नक्की चांगले आहेत उमेदवार, ते पण चांगले आहेत. ते पाहुणेच आहेत आपले, ते पण उमेदवार चांगले आहेत. अजून काही विजन असेल याच्यात? मतदार आपल्यापर्यंत काही त्यांच्या समस्या पोहोचवतात? हो, किंवा आता परिसरामध्ये आपल्याला आपण ग्रामीणला राहतो, ग्रामपंचायतमध्ये आपण 5-10 वर्षे अनुभव आहे आपल्याला, किंवा लोकांच्या समस्या लोकांनीच सांगितल्या पाहिजेत असंही काही नाही. काही गोष्टी आपल्या पण याच्यात आहेत डोक्यामध्ये का बुवा या गोष्टी व्हायला पाहिजेत आपल्या परिसरात किंवा आपल्या गावात, तर त्या करण्याचा किंवा इतरही गावात जी गणातली गावं असतील किंवा गणातल्याही बाजूच्या गावांचा समजा योगायोगाने आपल्याला प्रयत्न करता आला तर आपण तो पण करू आणि भविष्यामध्ये जसा जसा फंड किंवा प्रत्येक तसं प्रयत्न करूया. आता जे काही स्मार्ट विलेज पारगाव आहे, हो, त्याचा तर काय पायलट तुमच्या माध्यमातून झालेलंच आहे. हो, असंही समजतंय. यापुढे अजून काही विजन असेल पारगाव गावात? आता बिबट्याचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत. आता तो बिबट्याचा प्रश्न काही ग्रामपंचायत लेवलचा नाही, पण बिबट्याचा प्रश्न शासनच्या पातळीवर
आत्ताच खासदार साहेबांच्या म्हणजे एक महिन्यापूर्वी खासदार साहेबांच्या कॅबिनमध्ये या विषयावर मी चर्चा ऐकलेली आहे. त्याच्यावर आता केंद्र शासन एक ठोस निर्णय घेणार आहे. त्यामुळं त्या निर्णयाचा फायदा लोकांना होईल आणि बिबटमुक्त तालुका होईल असं खासदार साहेबांच्या तोंडून आम्ही ऐकलेलं आहे. तो त्यांचा प्रश्न आहे. पण आपल्या छोट्या छोट्या ज्या गरजा आहेत ग्रामीणला, मग त्या काही वैयक्तिक लाभाच्या योजना असतील किंवा छोटे छोटे रस्ते असतील किंवा गावातील काही म्हणजे गटर योजना, स्वच्छतेचा प्रश्न असेल किंवा काही सामाजिक कामासाठी सभामंडप असतील, असे शासनाच्या माध्यमातून जर ते उपलब्ध झाले तर सर्वसामान्य लोकांना, गोरगरिबाला, छोट्या मोठ्या कार्यक्रमांना त्याचा उपयोग होतो म्हणण्यापेक्षा या 2-3 गावांमध्ये आपण जी कामं मागच्या 10 वर्षामध्ये केलेले आहे त्याचा फायदा थेट जनतेला झालेला आहे. आणि ते बघूनच जनतेने मला थोडं प्रमोट केलेलं आहे की तुम्ही ही इलेक्शन लढवा म्हणून. दुसरा प्रश्न असा विचारतोय, आता बिबट्याचा प्रश्न ग्रामपंचायत मार्गी नाही राहू शकत, पण जे काही आपले विद्यमान आमदार असतील किंवा माजी आमदार असतील किंवा आपले खासदार विद्यमान खासदार असतील, हे प्रत्येक मळ्यातळ्यात येऊ शकत नाही. आपण एक पंचायत समिती उमेदवार म्हणून आपण प्रत्येक मळ्यात पोहोचतोय. ही जी काही समस्या आहे ही आपण त्यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहात? हो, 100%. त्याच्यातून काही बुवा समजा लाईट्स असतील किंवा काही योजनाच्या काही बॅटऱ्या वगैरे काही जे काही असेल जे शक्य शासनाचं, होईल. हां, जे शक्य होईल जे काही मतदार संरक्षणासाठी किंवा कंपाऊंड असतील, जे अशा काही गोष्टी व लोकांना वैयक्तिक त्या मिळून देता येतील का, याच्यासाठी पण मी भविष्यामध्ये प्रयत्न 100% करणार. आता तरुणांना जास्त प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही, याबद्दल काय तुम्ही? आता हा जो प्रश्न आहे ना, आपले जे काही आपल्या परिसरामध्ये, तुम्ही आपल्याच परिसरातल्या आहात, तर तरुणांना रोजगार नाही म्हणजे तरुण बेरोजगार आहेत, बरोबर. हा शब्द चुकीचा आहे. आपल्या परिसरात काम करणाऱ्याला काम नाही. नक्कीच काम करणाऱ्याला भरपूर काम आहे. नुसतं तुम्ही जर हॉटेलमध्ये बसून म्हणत बसले व कामच नाही, तुम्हाला कुठली तरी कला असली पाहिजे. कला असल्यानंतर 100%, पण तुम्हाला काहीच येत नाही म्हणल्यावर तुम्हाला कला काय तुम्हाला देणार? तुम्हाला बेरोजगारात राहावं लागेल. हां, तर तुमच्याकडे कला असली का तुम्हाला काम मिळते आणि काम करणाऱ्याला काम नाही असं कधी प्रश्न निर्माण होत नाही. तर माझं तरुणांना एकच विनंती आहे का शिकताना काहीतरी व्यावसायिक शिक्षण घ्या आणि त्याच्यातून जे शिक्षण घेतले किंवा शिक्षणच याच्यासाठी घ्यायचं का तुमच्या पुढं येईल ते काम तुम्हाला करता आलं पाहिजे. ही जर कला तुमच्याकडे असेल तर काम नाही असा दिवसच निघणार नाही. आता जे काही आरोग्याच्या समस्या आहेत, आपल्याकडे आरोग्य केंद्र तर खूप आहेत, पण यापुढे जे काही यंत्रसामग्री किंवा उपाययोजना असणार आहेत ज्या कमी आहेत आणि मतदारांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्यात, त्या उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. 100% करू. म्हणजे बा ज्या काही सुविधांचा अभाव असेल आपल्याकडे तो गोरगरीब आहे. शासनाकडून येईल किंवा कधी ग्रामपंचायतमधूनही त्याच्यामध्ये फंड टाकता येतो किंवा तशा योजना आहेत, त्या अनेक गोष्टी आहेत, त्याच्यातून ते करता येतं. तर आपण तो प्रयत्न केला पाहिजे. चला, तर आता जास्त वेळ घेत नाही. मतदारांना काय आव्हान असेल तुमचं? आता मतदारांना एकच आव्हान आहे की आता येणाऱ्या 7 तारखेला मला घड्याळाच्या पुढील बटन दाबून मला भरघोस मतांनी विजयी करावं असं मी मतदारांना आवाहन करतो. जिल्हा परिषदला बिणार एक जिल्हा परिषद आणि एक पंचायत समितीला दोन्ही उमेदवारांना घड्याळाच्या पुढील बटन दाबून विजयी करावं असं आवाहन मी माझ्या मतदारसंघातील लोकांना करतो. धन्यवाद.